नमस्कार, मी डॉक्टर विजयकुमार माने, MD होमिओपॅथी, फाउंडर चेअरमन ऑफ मॉडर्न होमिओपॅथी, मल्टीस्पेशालिटी क्लिनिक्स अक्रॉस इंडिया अँड अब्रॉड. कॅन्सरच्या कारणांमध्ये भारतामध्ये प्रामुख्यानं तंबाखू हे खूप मोठं कारण आहे. तंबाखू खाल्ल्यामुळं किंवा गुटखा खाल्ल्यामुळं किंवा तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्यामुळं किंवा सुपारी खाल्ल्यामुळं, साधी सुपारी सुद्धा तोंडाचा कॅन्सर, घशाचे कॅन्सर, अन्ननलिकेचा कॅन्सर, फुफ्फुसाचे कॅन्सर, जठराचं कॅन्सर हे होऊ शकतात. तंबाखूच्या खालोखाल दुसरं कारण आहे ते म्हणजे वजन वाढवणं, जास्त ओबेसिटी म्हटलं जाते त्याला. तिसरं कारण आहे दारूचं प्रमाण जास्त असणं, ह्यामुळे जठराचा कॅन्सर, अन्ननलिकेचा कॅन्सर, लहान आतड्याचा कॅन्सर, मोठ्या आतड्याचा कॅन्सर किंवा फुफ्फुसाचा कॅन्सर किंवा लिव्हरचा कॅन्सर हे मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतात, असं मला माझ्या गेल्या 30 वर्षाच्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये दिसून आलेलं आहे. यानंतर कॅन्सरचं कारण म्हणजे फुफ्फुसाच्या कॅन्सरला एस्बेस्टॉस हे एक प्रमुख कारण आहे. एस्बेस्टॉस म्हणजे घरावर जे पत्रे असतात त्याला त्या धागे असतात एस्बेस्टॉस नावाच्या एका केमिकलचे, आणि त्या एस्बेस्टॉस नावाच्या केमिकलमुळे सुद्धा एस्बेस्टॉस फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या लोकांना फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो. वाळूमध्ये काम करणाऱ्या कामगार लोकांना सुद्धा सिलिकोसिस नावाचा आजार होतो, त्यामुळे पण फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो. कोळशाच्या खाणीमध्ये काम करणाऱ्या लोकांना पण फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो.